नमस्कार. पाहू शकता समोर पाहत असणार निष्णाई आर्ट्स फायबरचे पाहू शकता बैलजोडे. बैलाच्या शरीरयष्टी जसे बैलाच्या शिरा चेहऱ्यावर जशा वर असतात किंवा बैलाच्या डोळ्याला पायाला जशा गुड्या पडलेल्या सेम टू सेम जशा तसं पाहू शकता. निष्णाई क्रिएशन फायबर बैलजोडी यांनी हा बनवतायत. जेवढा मोठा बैल असतो पाहू शकता, जिवंत बैल जसा दावणीला बांधल्यासारखा पाहू शकता मोठ्या बैलाची प्रतिकृती बनवलेली, जशीच्या तशी आखीव रेखीव उंदर नक्कीसह पाहू शकता. यांच्याकडून आपण थोडक्यात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. डोळ्यातील सजीवपणा पहा बैलाच्या, जसंच्या तसा बैल सजीवपणा किती डोळ्यामध्ये उतरलेला आहे. खूप बारीक आखीव रेखीव बारकावे बैलातील यांनी शोधून जसेच्या तसे बनवलेले आहेत. पाहू शकता फायबर मोल्डिंग वर्क्समध्ये बनवलेले आणि एकदम घासून आखीव रेखीवपणा बारकावा कानाचा, शिंगाचा, चेहऱ्याचा, नाकाचा जसाच्या तसा बनवलेला पाहू शकता. बैलगाडी हे बनवायचं चालू आहे. पाहू शकता जबरदस्त सुंदर आखीव रेखीव देखणेपणा आहे. पाहू शकता आणि इंचावर माप आहे. 6 इंचाचे, 11 इंचाचे, मोठे 1.5 फुटाचे असे मोठमोठे बैलजोडी जसेच्या तसे बनवून जोडीप्रमाणे सिंगल घेऊ शकता तुम्ही, गाय घेऊ शकता. पाहू शकता मोठ्या प्रमाणात सध्याला बनवायचं काम चालू आहे. पाहू शकता पूर्ण फायबरमध्ये असल्यामुळे पाहू शकता मोडतोडीचा विषय येत नाही. पाहू शकता छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत बनवलेले आहेत. पाहू शकता कलर द्यायचं काम चालू आहे या ठिकाणी. जसंच्या तसं बैलाच्या शरीराच्या शिरा किंवा गुड्या जशाच्या तशा या ठिकाणी उतरवल्या जात आहेत. एकदम आखीव रेखीव जसा बैलाचा बारकावा असतोय तो जपला जातोय. पाहू शकता कॉम्प्रेसरनी एकदम ऑइल पेंट दिलेलं जातोय, त्यामुळे पावसात किंवा त्याचा कलर निघणार नाही. फिनिशिंगची पूर्ण म्हणजे बारकाईनं काळजी घेऊन तो बनवला जातोय. पाहू शकता हा पूर्ण ऑइल कलरच आहे. ह्याला वाळायला ही मूर्ती तयार व्हायला किती दिवस वेळ लागतो तरी? कलर दिल्यावर त्याला म्हणजे आपण शाईन मारतो ना. नाही बनवाय सुरुवात केल्यापासून 1 दिवस होते. पाहू शकता खरी कलाकृती तयार झाल्यानंतर तुमच्या समोर आहे. पाहू शकता 50-50 सोन्या जशीच्या तसे शिंग, कान, डोळे त्याचे व शिंड जशीच्या तशी ठेवून आणि तुमच्या समोर आहे 1001 मथुर. पाहू शकता प्रत्यक्ष तुमच्या समोर मथुर उभा राहिल्यासारखं जशीच्या तशी प्रतिकृती आहे. त्याच्या शरीराला जसं इबीत लावलं जातं किंवा त्याचा कलर, शिंग जशा प्रकारे मालक सजवतात तशा प्रकारचा मथुर तुमच्या समोर आहे. पाहू शकता हे भिंतीवर लावण्याचे प्रतिकृती आहेत, सुंदर जशीच्या तसे. पाहू शकता किती सुंदर प्रतिकृती आहेत. पाहू शकता जर्सी मध्ये दुधाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी जर्सी गाय पण आहे. प्रत्येक हॉटेलमध्ये, घरामध्ये, दुकानामध्ये ठेवण्यासाठी किंवा प्रत्येक शेतकऱ्याने खिल्लार क्षेत्राची आवड असणाऱ्याने प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार तुम्हाला जशा कलरमध्ये पाहिजेत त्या डिझाईनचे, त्या कलरचे तुम्हाला मूर्त्या फायबरमध्ये बनवून भेटतात. पाहू शकता
नमस्कार मालक, आपलं नाव सांगा. नमस्ते, मी संदीप काकडे. हं. आज आमच्या इथं तुमचा यूट्यूब आपलं गाव? आमचं गाव आदरकी खुर्द. आदरकी. सध्या राहायला आम्ही वाटरमध्ये. नाही, सध्याला हे दुकानाचं ठिकाण. दुकानाचं ठिकाण वाटर स्टेशन, वाटर सातारा स्टेशन. लोणंद रोड, आदरकी साईड फाट्यावर, शेजारी आदरकी फाटा. म्हणजे फौजी ढाब्याच्या समोर, अपोजिट साईडला शेजारी साईड डाब्याच्या लागून. किती वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये काम हा करताय? व्यवसाय आमचा 4 वर्षापासून आहे. 4 वर्षापासून. किती साईज पासून किती साईज पर्यंत तुम्ही बैल 7 बनवताय? इंचापासून अगदी 9 इंच असेल, 10 इंच असेल, 14 इंच असेल, 24 इंच असेल, 3 फूट असेल, 8 फुटापर्यंत आपण बैल बनवतो. गाई आपल्याकडे 6 इंचापासून आहेत, 11 इंच आहे, हं. परत 3 फुटाची गाई आहे हं. आणि त्याच्यावरती आपण गाय काय बनवत नाही. 2 फुटाची गाय आपल्याला आहे. कोणत्या म्हणजे असं समजा एखाद्याला जर गाय किंवा बैल त्यांच्या आवडीनं करून पाहिजे असतं, करून देता? आपण ऑर्डरचे बैल घेतो ना, ऑर्डरचे बैल असतील जे कोणी स्वर्गवासी झालेले बैल आहेत त्याच्या बऱ्याच मूर्त्या आपण बनवून दिलेत. देताय? हा, बऱ्याच मूर्त्या दिल्यात बनवून. मग ते बैला व्यतिरिक्त, गाय व्यतिरिक्त म्हैस असेल, जर्सी असेल, त्याची पण बनवून हा, देताय? जर्सी गाय देतोय बनवून आता सध्याला. अजून म्हैस काय नाही बनवली आम्ही. हं. आम्ही आता जस्ट हत्ती वगैरे बनवतोय. हत्ती आपला घेतलाय पण बनवायला. हत्ती बनवताय? हा. इतर म्हणजे आणि सर्व चिनी मातीचे आहेत की सर्व फायबर? मध्ये येत आहे मटेरियल. सर्व फायबर मध्ये येते. पायामध्ये शिंगामध्ये तार येते. हेवी मटेरियल आहे आणि अगदी कोणाचं काय डॅमेज झालं तरी आपण ते रिपेअर करून देतो. रिपेअर करून हा, पण देताय? रिपेअर करून देतो. इथं घेण्यासाठी प्रत्यक्ष यावं लागतंय का वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तुमची शोरूम आहे? आमचे शोरूम वेगवेगळ्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आहेत. आपण त्यांना प्रोव्हाइड करतो आणि आधी अगदी कस्टमरने जरी ऑर्डर केली तर आपण त्यांना पोहोचवायची सोय करतोय. कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमची शोरूम आहेत सांगू आता शकता? सध्याला आपलं सांगली जिल्ह्यामध्ये आहे. सांगलीला कुठे शिकाय? कोल्हापूर. सांगली जिल्ह्यामध्ये सिटीमध्ये आहे प्रॉपर. सिटीमध्ये कोणत्या चौकात? एस स्टँडच्या शेजारी. हां. परत आपलं ह्याच्या इथं आहे. कोणत्या नावानं आहे सांगलीत? नरसीपूरला. ते त्यांच्या दुकानाचं मला काय नाव बरं, माहित ठीक आहे. नाही. ते काय ते वेगवेगळे त्यांच्या ते दुकानाने हे करतात. इकडे पुण्यामध्ये? पुण्यामध्ये आपला सनस आर्ट म्हणून आहे, दाहेरीला. दाहेरीला. खडक असलं इथे. तिथं आपला शॉप आहे. सोलापूर? सोलापूरला अजून तर काय नाही दिलं आपण. कोल्हापूर? कारण खूप लांब पडतंय. कोल्हापूरमध्ये आहे त्रिमूर्ती शोरूम आहे. कोणत्या चौकात आहे? उसगावमध्ये. उसगावमध्ये. अजून कुठे आहेत? मुंबईला वगैरे? मुंबईला असे जातात. आम्ही काय असे दुकानाचे काय मायडून येऊन ते मटेरियल घेऊन जातात तिथे. म्हणजे ज्यांना कोणाला विकायचे असेल त्यांना बी होलसेल रेटमध्ये भेटते रेटमध्ये आपण देतो. आणि ज्यांना एक पीस पाहिजे त्यांना पण रिटेलमध्ये देत आहे? रेटमध्ये देतोय आपण त्यांना. पाहू शकता, ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी प्रत्यक्ष मालकांशी संपर्क साधा, प्रत्यक्ष दुकानाला भेट द्या. लोणंदकडून आल्यानंतर सातारा रोडला आणि आदरकी फाट्यावर हे मोठे प्रमाणात भव्य प्रतिकृतींचे कारखाना आहे यांचा. या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारच्या प्रतिकृती भेटतील. आपला मोबाईल नंबर सांगा. आमचा मोबाईल नंबर आहे 9561831671 आणि 7350 ओके, धन्यवाद. पाहू शकता अशा प्रकारच्या प्रतिकृती आपल्याला भेटत आहेत आणि सर्व क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी, घरात लावण्यासाठी, हॉटेल, दुकान, या ठिकाणी तुम्हाला जशी पाहिजे तशी प्रतिकृती भेटते. प्रत्यक्ष मालकांशी संपर्क साधा दिलेल्या नंबरवर आणि मूर्ती घ्या. धन्यवाद मालक, वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभारी. बैलांच्या किमती प्रत्यक्ष फोन करून तुम्ही इंचावर विचारू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून मालकांना व्हॉट्सअपवर पाठवून पण विचारू शकता. तुम्हाला त्याची माहिती मालक सांगतील.